Oh,
दाता तोची एक दाना, दाता तोची एक नारायणा स्मरणे, नारायणा स्मरणे, Hare
दाता तोची एक जाना, दाता तोची एक जाना, नारायण स्मरवी अनेक नाशिवंते काय, नसले हाय ज्याच्याने, यावे तया काकुलती, यावे तया काकुलती, जे दाविती सुपंथ, अनेक नाशिवंते काय, नसरे हाय ज्याच्याने. तुका म्हणे उरी नुरे, तुका म्हणे उरी नुरे, त्याचे खरे उपकार, अनेक नाशिवंते काय, नसरे हाय ज्याच्याने. पणुंगा करू प्रथमा जीवानी मानेल संताशी, रंजव चित्ताशी, आपुलिया मनाशी लागू, हरिनामाचा छंद आवडे गोविंद गावयाशी. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम, सदालंकृतं साधु संन्यास योगम, मुखे यश वेदांत शास्त्रार्थ नीते. नमो नारायण गिरिं ब्रह्म स्वरूपम, प्रभु के चरणों में पुनि पुनि करो प्रणाम, प्रभु के चरणों में पुनि पुनि करो प्रणाम. यही कहूँ भूलू नहीं, मेरे प्रियतम श्याम मस्तक है पायावरी, पायावरी मस्तक है पायावरी. ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, अद्यत्र जनने देवांची. हे दुःख भंजन मारुती नंद, हे दुःख भंजन मारुती नंद. मेरी पुकार पवन सुत, विनते बारंबार, बारंबार.
सेवी लागी सेवक झालो तुमच्या लागलो निजचरणा अहो स्वामी तुकिया देवा यावरी न करावा अवेर दाता तोची एक जाना दाता तोची एक जाना नारायण स्मरवी अनेक नाशिवंती काय नसरी हाय ज्याच्यानी पुस्तक सरी प्राप्त प्रसंगी शिवेकरिता घेतलेले अभंग संसर्ग सम्राट देह निवासी किंबहुना सर्व देह निवासी साधकाचे मायबाप साधकाचे प्राण संजीवन असते संत श्री तुकाराम महाराजांचा चार शब्दाचा अत्यंत गोड अभंग संतांचं नाव न घेता संतांचं वर्णन करत आहे। विश्वात ब्रह्मांडामध्ये तोच एक दाता आहे की जो भगवंताचं स्मरण करतो आणि करवितो। करवून घेणारे फार आहे पण करत नाहीये। दाता कोण? एक दाता तोच आहे की जो प्रभूचं स्मरण करतो आणि करवितो। त्यामध्ये सद्गुरु गंगागिरी महाराजांचा पासून आतापर्यंत आपल्या बेटाच्या परंपरेचा नंबर लागतो। तोच दाता आहे, संतच दाते। जगात दोन दाते हे एक संत आणि भगवंत। यांच्यामुळं माणसाच्या जीवनाची मनाची हृदयाची अंतकरणाची हाय हाय संपते। संत दाते का तो उत्तर मला म्हणतात की अनेक नाशिवंते काय अनेक नाशिवंत विकू नका विकू नका। नाशिवंत जे आहेत त्यांच्याकडनं हाय हाय कधी सरत नाही। उलट या फोन मुळे हाय हाय आणखीन वाढली। महाराज आम्हाला ते कोण हाय पाठवा हाय मला काही हाय पाठवायला येत नाही। हाय नाही आमच्याकडे हरी हरी हाय हाय कवर करता आता नसरी हाय ज्याच्याने अनेक नाशिवंते कितीही दाता असू द्या तर दात्याकडनं कधीही आपली अंतकरणाची तृप्ती होणारी नाहीये बरं का। फार गोड आणि मार्मिक अभंग आहे महाराजांचा। किती कोणी काही जरी दिलं तरी अंतकरणातली वृत्ती स्थिर आणि शांत होत नाहीये, हाय संपत नाही। मग अशी जी कोणी दाते असतील अशा दात्यांना आपण शरणागत व्हावं। यावे तया कापुलती जे दाविती सुपंथ। तुकाराम महाराजांनी बाकीच्या सर्व दात्याला डावलून 30 दाते मानले। तुकाराम महाराज वर्तमान काळामध्ये सुद्धा आहे। संत कधी मरत नाही, शिष्य कधी रडत नाही। रडतो तो शिष्य नाही, मरतो तो साधू नाही। ज्यांच्याकडे पाहून प्रभूचं स्मरण होतो असा तो साधू संत तो महात्मा असतो। तो कोणी असो, कपड्यातला असो, भाग्यातला असो, पांढरा असो तर भगवा असो, कोणी असो। आदरणीय सुनील महाराजांच्या हातून हे जे मुलं घडवायचं काम चालू आहे ना, हे सुद्धा या गावाचं एक आकर्षण केंद्र आहे। जे मुलांच्या हातामध्ये मुलींच्या हातामध्ये या वेळेला काही मुली इथंच नाही कुठेही बघा त्यांच्या हातामध्ये केवळ फोन आणि लॅपटॉप आहे। काही तास होत नाही महाराज यांच्या हातात टाळस शोधतो। आणि हीच पिढी आता सुधरू शकते, बाकीची पिढी इथं कुणी दिसत नाही। दाखलेली मूळ आपले दाब बस म्हणून कुठेही तरुण मुलं हीच पिढी आहे। याच वयामध्ये आपण पेरू शकतो। मग यावे तया काकुलती जे दाविती सुपंथ। सुपंथ दाखवणारे फार कमी असतात। सुपंथ एक कुपंथ आहे। कुपंथात नेणारे मदत करून स्वतः पैसे खर्च करून नेतात। अत्तरवाल्याच्या घरी काम करण्याकरता पैसे देऊन कामाला राहा, कोळशाच्या खाणीमध्ये पैसे दिले तरी जाऊ नये। त्याला कळलं मला काय सांगायचं। यावे तया काकुलती जे दाविती सुपंथ। ते महात्मा
त्याचीच या जगावर उपकार आहे की त्याच्यामुळं या हृदयातली उरी संपते. आमच्या मनातली, अंतकरणातली, बुद्धीतली जी उरी आहे, उरी म्हणजे इच्छा. कितीही मजला बंगला असू द्या, वर पुढं गज काढलेलीच असते, आहे की नाही बाळा. दुसरी गोष्ट, जर आपण पुढं समजा बाहेर चाललो तर मला म्हणतात जाऊ का असं म्हणू नये, येऊ का असं म्हणतात. किंवा पेरणी जर समजा पेरणी वाढली झाली ना तर पेरणी झाली असं म्हणू नये म्हणतात. अण्णा बरोबर आहे का? काय म्हणतात लोक? पेरणी वाढली, वाढण्याची माणसं बी आहे, वाढणी बी आहे, राहणे बी आहे, पण सर्व जाणेचे. तर राहणे कोणीच नाहीये, सर्व जाणे आहे. तात्पर्य तुका म्हणे उरी नुरे त्यांचे खरे उपकार अनेक नाशिवंते काय नसरे हाय ज्याच्याने विठ्ठल विठ्ठल. कल्पना आहे दरवर्षाप्रमाणे याही वर्षी श्री क्षेत्र खंडोबाची वाकडी प्रसिद्ध आहे. प्रसिद्ध बी आणि सिद्ध बी आहे. म्हणून तर या गावामध्ये सद्गुरु गंगागिरी महाराजांचे 74 झाले हो. प्रसिद्ध बी आहे आणि सिद्ध बी आहे. म्हणून सद्गुरु योगीराज गंगागिरीजी महाराज ब्रह्मलीन नित्य स्मरणीय पूज्यपाद श्रद्धेय सबके प्यारे सबसे न्यारे सबमे भरे गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज यांचा कृपा प्रसाद या गावावर पहिल्यापासून आहेत, आजही आहेत आणि पुढेही राहणार. जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत राहणारच. गुरुवर्य महाराजांची कृपा छत्र अजूनही सूक्ष्म रूपाने या कीर्तनामध्ये आता सुद्धा आपल्या पाठीमागे महाराज बसलेले आहेत. मागे वळून पाहतो मी. म्हणजे गुरुवर्यांची कृपा असल्याशिवाय मनुष्य परमार्थ करू शकत नाही. 46 वर्ष झाले ह्या सप्ताहात. म्हणजे सुनील महाराज बोलले की गुरुवर्य महाराजांनीच हा सप्ताह चालू केलेला आहे. तो ती गंगा कधीच आटत नाही. त्या गंगेचं उगम स्थान हिमालय आहे. आपल्या गावावर सुद्धा पूजनीय बेटाची पूर्ण परंपरा असल्यामुळं आपल्याही गावाला कशाचीच भीती नाही. त्याचप्रमाणे त्या गादीची परंपरा पेलवणारे, करून घेणारे म्हणजे ज्येष्ठ गुरुबंधू ज्या गुरुस्थानावर आहेत, परमादरणीय श्रद्धेय एक खर नेतृत्व बेटाला लाभलं हे बी आपलं सर्वांचं सौभाग्य आहे. म्हणजे मी जे बोललो ते बोललो यामध्ये काही संशय नाहीये. गण प्रयत्न झाला परंतु पूजनीय महाराजांनी माघार नाही घेतली, घेणार नाही घेतली. त्यांचं काही मागण पुढं करून कोण काय करणार आहे. पूजनीय धर्म हिंदू रक्षक असणारे त्यांना उपाधी लाभले. रामगिरी महाराजांच्याही कृपाछत्राखाली ज्ञानेश्वरी पारायण वर्ष 46वे व साई चरित्र पारायण वर्ष 15वे या निमित्ताने सुंदर खंडोबाची वाकडी तिकडी नाही, नुसती वाकडीच आहे. बहुतेक तर काकडी महाराज तोंडामध्ये फार कडू असते. बहुतेक काकडी तोंडात फार कडू असते. इथल्या सोडून तिकडच्या म्हणतो मी. सर्व गोड असते पण तोंडातच वाटून कडू असते. कोण? काकडी आपण त्याला म्हणतो. आणि म्हणून
सर्व संतांच्या कृपेने व्यासपीठ लाभली आपल्या जवळ असणारे भक्तपरायण अशोक महाराज ठेंग यांना मी धन्यवाद प्रणाम करतो. दुसरे मृदंगाचार्य आदरणीय विक्रमजी महाराज त्यांनाही धन्यवाद प्रणाम. दुसरे साई चरित्र व्यासपीठ नेतृत्व किशोरजी महाराज बालेराव यांनाही धन्यवाद. त्यांनी सुंदर ताल गायली. बेटाचं भक्तपरायण गायन सम्राट गोरख महाराज जाधव, त्याचप्रमाणे दुसरी हरिभक्तपरायण गायनाचार्य सुंदर कीर्तनही करतात किरण महाराज. दुसरे विनेकरी महाराज राहुल भाऊ असतील. सर्व तरुण मुली आहेत, इकडं मुलं आहेत. सिस्टम बी चांगली आहे. रेकॉर्डिंग चालू असणारी आदरणीय आनंद महाराज. सिस्टम चांगली आहेत, महिला चांगल्या आहेत, पुरुषही चांगले आहेत. लाडक्या बहिणी अगदी तरबीज आहे. तुमचे डॉक्टर होते आहेत, सर्व तरुण मंडळी आहेत. हो, लाडक्या बहिणीने ह्या वर्षी कमालच केली. यावर्षी असा उत्साह वाढला पूर्ण महाराष्ट्रामध्ये. त्याला कारण सर्व संतांनी मर्यादित राहून एक धार्मिक कृत्य केलं. देशाकरता, धर्माकरता त्यांनी आपलं वचन प्रगट केलं आणि ते महिलांनी ऐकलं. घरच्या सख्या भावाचं न ऐकता त्यांनी लाडक्या भावाचं ऐकलं. विनोद सोडून द्या. म्हणूनच आज गावोगावी प्रत्येक ठिकाणी धर्मध्वज भगवा झेंडा फडकवतोय. फडकलाच पाहिजे. त्याकरता महिलांची, पुरुषांची, तरुणांची सध्या एकत्रित फार करणं गरजेचं. तुम्ही आज काल पाहिलं असेल भाऊ, श्रीनगर कोणतं गाव, पहिलगाम, किती ते पाहून अधिक असं अंतकरण क्रंदित झालं. आपल्या पतीचं देखत मरण येत आहे, गोळ्या घालतायत. नाव विचारलं तुम्ही हिंदू तर लगेच गोळ्या घातल्या. ही पाळी आपल्यावर कधी पण येऊ शकते. म्हणून हनुमंताची शक्ती, सद्गुरूंची युक्ती आणि आपली शक्ती एकत्रित करून तुम्हाला फार जागृत राहणं आहे. 28 लोकांची निर्गुण हत्या केली. भगवान करो त्या जीवात्म्यास शांती मिळो आणि जे नेतृत्व करतात देशाचं त्यांना शक्ती अशी युक्ती देव, जेणेकरून एकदाच होऊ द्या, जे होईल ते होईल. संतांची उपाय कठीण आहे. सद्गुरु गंगागिरी महाराज भक्त परिवार, शिक्षत्र वाकडी, सर्व ग्रामस्थ, मी सर्वांना धन्यवाद प्रणाम करतो. सर्वांचे नाव माझ्या लक्षात नाहीये. एकाचं नाव घेतलं दुसऱ्याला थोडं जरा अंतर्गत दुःख वाटतंच. मग सर्व बेटाचे गंगागिरी महाराजांचे आहेत आणि सर्वांना मी प्रणाम वंदन करून या अभंगावर तुम्हा मला चिंतन करून सेवा पूर्ण करायची आहे. विठाला विठाला. गोड आणि मालिन्य असता. अल्लानी एका दात्याचं नाव न घेता उल्लेख केला, तोच दाता आहे. संत दाते. दाते हो दान करा, दाते पुरा, दाते हो दान आक्रमाता सोयरा, दाते हो दान
दाते हो दान करा जाते पंढरपुरा. संत महात्मे पंढरपूरला निघाले आणि महाराज म्हणतात की दाते हो जाते हो नाही दाते हो. बहुतेक पंढरपूरला आम्ही जातो गावामध्ये वर्गणी करतात 50-50 रुपये. आता त्याची बी गरज नाही. आता फुकट असं एसटी निघाली 75 वर्षानंतर. वारी करून या. पंढरपूरची वारी करण्यात केली पाहिजे त्यात काही शंका नाहीये. पण वारकरी असावं वाऱ्याकरी नाही. भाऊ महाराज वाऱ्याकरी करणं म्हणजे देहाने जाऊन येणं. तो वाऱ्याकरी वारकरी त्याला म्हणावं की ज्याची वारी 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 जन्म मरणाते वारी. जन्म मरण संपत माझ्या साक्षात्कारी सरे अहंकाराची वारी. गांधू नाही का मी 100 वाऱ्या केल्या हा वाऱ्याकरी. मी 100 वाऱ्या केल्या माझ्या साक्षात्कारी सरी अहंकाराची वारी. आपण कोण वारी करणार? आपण काहीच करू शकत नाही. गुरुवर्य सद्गुरु पूजनीय महाराजांनी गुरुवर्य नारायणगिरी महाराजांनी कोणाला काय दिलं याच्यापेक्षा असं दिलं की ते कधी सरणार नाहीये. त्यात तुम्ही आम्ही सर्व साक्षी लावतो. ऐका, कोणा बंगला दिला असेल, कोणा गाडी दिली असेल, कोणा गादी दिली असेल, कोणा आवाज दिला असेल, कोणा काय दिला असेल, कोणा जमीन दिली असेल. महाराजांनी जे दिलं त्याचा आपण कधी विचार केला तर इतकं दिलं की ते कधी सरणार नाहीये असं दान महाराज करून गेले. काय दिलं महाराजांनी तर संतांच्या गाथ्यामध्ये उत्तर आहे. बोध दिला मज सांगाते मार्ग दावेला नेता. क्रांती समूळ दिसू लागले वाट. प्रेम छंदे लागलो सपाट. पावलो पंढरी पेठ. सांगते मार्ग दाविला नीट. संतांनी बोध दिला. बोध म्हणजे ज्ञान नाही, बोध दिला. बोध करून दिला. करोनी प्रबोध संत पार उतरले. ज्ञान सांगणारे ज्ञान देणारे फार आहे. तंबाखूला जास्ती चुना लावू नये हे ज्ञानच झालं. प्रत्येक गोष्टीमध्ये ज्ञान देणारे फार आहे. पण बोध बोध म्हणजे स्वतःचा बोध करून देणारे. स्वतःचा बोध. मी पुरुष नसून मी आत्मा आहे हा बोध. आणि ज्या दिवशी आम्हाला बोध होईल ना त्या दिवशी तो व्यक्ती या जगाला केवळ दानच करणार. कल्पना करा महाराज, गुलाबाचं फुल असेल किंवा मोगऱ्याचं फुल असेल, कमळाचं फुल असेल,
गुलाबाचं फूल जोपर्यंत त्याला फूल लागत नाही तोपर्यंत माणसाने धीर धरावा. एकाने काय केलं, त्याला फार काही होती, त्याने ती काडी मोडली, त्याचा सुगंध घ्यायला लागला. येडी हळद. तर गुलाबाच्या झाडामध्ये सुगंध आहे, पण जोपर्यंत फूल होत नाही तोपर्यंत सुगंध नाही मिळणार. जेव्हा ते फूल येईल, ते पूर्ण फुलेल. आता सर्व फुल आहे, हे कळे आहेत ना, हे सर्व फुले आहेत बाबा. ज्या मुलांनी आई बापांनी माझ्याकडे पाठवले आणि पावली टाळ कसा वाजवायचा, आम्हाला हे चांगलं माहिती, कोणत्या बोटाने फोन चालवायचा, टाळ कशी असणारी, ठेका पूर्ण शिकवणं हे ज्ञान आहे, हे बोध आहे. गुलाबाचं फूल तर ते पूर्ण फुलल्यानंतर ते जिथं जाईल तिथं ते फूल सुगंध देणार. रात्री घ्या सुगंध देणार, पहाटे घ्या, डाव्या हाताने घ्या, उजव्या हाताने घ्या, अमावस्येला घ्या, पौर्णिमेला घ्या, मंदिरामध्ये घ्या, स्मशानात घ्या, ते काय देणार, सुगंध देणार. महिलांनी घ्या, पुरुषांनी घ्या, सुगंधच देणार. तसं ज्याला स्वतःचा बोध संतांनी करून दिला, अशी जी कोणी दाते, जे कोणी असणारे संत महात्मे असतील, अशी संतच या जगामध्ये श्रेष्ठ आणि ज्ञानी आहेत. अशालाच आपण दाते म्हणावं. अभंगाचं पहिलं शब्द. आजचाच गोड नाही, आपण सारे धडे बघता सांगणारा धड पाहिजे. कोणतं धड नाही हे प्रसिद्ध म्हणे, डबाभर मसाला चव नाही कशाला नाही.
अभंग किती पाठ आहे त्याच्यापेक्षा त्या अभंगावर चिंतन किती आम्ही खोल केलं. गुरुवर्य पूजनीय महाराज तरी एका अभंगावर एका श्लोकावर कितीतरी प्रवचन करायचे, पण एक विषय पुन्हा पुन्हा नव्हता, एक विषय पुन्हा नाही. आणि असं वाटायचं खूप महाराजांनी बोलत राहावं आणि आपण ऐकत राहावं. 4-4 घंटे महाराजांनी बोलावं आणि आम्ही ऐकत राहावं. आता 2 तास झाले तरी माणसं म्हणतात लय कासरा लांबवला, कंटाळा काय येतो. आमची वाणी ही नुसती वाणी आहे, पण गुरुवर्यांची ती अमृत वाणी होती, अमर वाणी होती, अनुभवाची वाणी होती. पण तरी कायम बोलत राहू नये हो विश्राम भाऊ. माणसाने कायमच काम करू नये, माणसाने कायमच बोलू नये, कायमच बसू नये, कायमच खाऊ नये, कायमच गाऊ नये. मौन व्हावं एक दिवस, कधी कधी मौन बोलावं, अनुभव बोलावा, वाणी नाही बोलावी. मौलीची उई आहे, जिने सांगतयाचे बोलणे खुंटते, ज्ञानेश्वरी पाऱ्यांचा उई आहे. कधीही म्हणजे तुलना करत नाही मी, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही आहे, पण बहुतेक ठिकाणी साई चरित्राला पारायण जास्ती असतं, माणसं जास्ती असतात. ज्ञानेश्वरी पारायणाला इथलं मला माहिती नाही, पण तरी सुद्धा फरक जाणवतोस. याचं कारण आहे काय? साईबाबांचं चरित्र ऐकलं किंवा आपण त्यांची कल्पना केली, का इच्छा केली की बाबा लगेच असणारे आशीर्वाद देऊन कामना पूर्ण करतात. पण तसे ज्ञानेश्वर महाराजांचं तसं नाहीये. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, पंढरपूरचे पांडुरंग परमात्मा हे आपली इच्छा पूर्ण करत नाही. ऐका पुढचं, ती इच्छा पूर्ण करत नाही असं नाही, ती इच्छाच ठेवत नाही. पूर्ण काय करणार आहे? जगात विश्वात सर्वात श्रेष्ठ श्रीमंत तो आहे की त्याला कसलीच इच्छा नाहीये. ते होते आपले गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज. तुमची टाळी नको आहे, पण तसं आपण वागण्याचा प्रयत्न करूया. तुमची टाळी म्हणजे आम्हाला खूप हा काय माझं कीर्तन झालं असेल, हाय कीर्तन झालं माझं. मी जुन्या काळामध्ये बहुतेक महिलांच्या डोक्यामध्ये काय राहायच्या बोला ना, त्याला काय म्हणतात? वा वा म्हणते नाही. मी सगळं ते गाठीचं प्रमाण आहे. डोईत ऊ सापडली, ऊ म्हणतात, वा म्हणतात. तुम्ही वा वा केली की आम्ही फुगू नये. आम्ही का फुगलो, आम्हाला वा व्हावं लागेल. गुरुवर्य पूजनीय महाराजांनी कधी सत्कार किंवा उदू करून घेतला नाहीये. म्हणजे बेटात महाराजांना कोणी जर नवीन मनुष्य गेला तर तो महाराजांना म्हणायचा, महाराज इथले महाराज कुठे? महाराजांनी दाखवलं नाही. अरे लहान बालक आईचं स्तनपान करता कोणी पाहत नाहीये, पण ज्या अर्थी बालक गोंडस दिसतं त्या अर्थी या बालकाने आईचं स्तनपान केलं असं जाणवतं. गुरुवर्य नारायणगिरी महाराजांनी गंगागिरी महाराजांपासून जी परंपरा, जो बोध, जे ज्ञान प्राशन केलं, ते वरकड नव्हते, परंतु आतून ते साधू होते. खरं सांगा, जर परिसाने सोन्याचं लोखंड केलं नसतं तर परिसाला कोणी विचारलं असतं का? लोखंडाचं परिसाचं कधी जमतच नाहीये, कारण ते लोखंड परीस लोखंडाला कधी लोखंड ठेवतच नाहीये. तसं गुरुवर्य महाराजांपाशी जे गेले त्यांचं लोखंडत्व जाऊन त्यांना सोनत्व केलं, ते तुम्ही आम्ही आहोत. कधी गंज लागणार नाहीये. लोह उभे खाय माती, परिते लोहाचे संगते. लोखंड आपण जर मातीत पुरलं तर ते मातीत म्हणजे गंजून ते असणारं लोखंड नष्ट होईल, परंतु तेच लोखंड जर परिसराला लागलं, त्याचं सोनं झालं, तर ते सोनं अजूनही कधीच नष्ट होणार नाही. भगवंताप्रमाणे सोनं सुद्धा अविनाशी होत असतं. मी कशाला बोलतोय? गुरुवर्य सद्गुरू नारायणगिरी महाराजांनी जे काही दिलं त्यांनी दाखवलं नाहीये. पण असं काही दिलं की बस
नुसतं जोड येतं महाराजांचं. त्यांचं जर आपण पाहिलं तर नुसतं त्यांचं स्मरण करावं. गेले ते दिवस, आता महाराज पुन्हा नाहीये बाबा. तो प्रसंग, ते भेट, तो आवाज, तेच तसं पुन्हा नाही होणार. एक मात्र नक्की आहे. मला प्रेमाने सांगा बाळाभाऊ, आम्ही आरशात पाहतो का आरशाला पाहतो? आरशात पाहतो. कशा करता पाहतो? मला पाहतो की माझं शरीर कसं आहे. आरसा शरीर दाखवील, परंतु गाथा ज्ञानेश्वरी आपल्याला आपलं हृदय दाखवील की तू हृदय कसं आहे. ज्ञानेश्वरी गाथा वाचीचा. माझी विनंती आहे, खास करून मी मागणी करतो, आज मला दक्षिणा तीच द्या की जे कोणी गाथा ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात करतील. आमचे भारत भाऊ त्यांनी सुरुवात केली, म्हणजे उद्यापासून मी 5 अभंग गाथ्याचे वाचणार. तिकडून जाऊन 50 नंतर गाथा ज्ञानेश्वरी वाचन केल्याशिवाय माणसाने मरायचं नाहीये. ऐका, 50 नंतर काही काम राहत नाही असं वाटतं. आपलं काही काम राहत नाही, पण लई काम राहतं. खेडेगावामध्ये मला असं वाटतं रेल्वे धरून आता काही काम नाहीये, पण लई काम आहे. नातवाला सांभाळायचं हे काम कोण करतं? आजोबाच करतो. सांभाळत नाही, शाळेमध्ये घेऊन जा आणि पुन्हा तिथंच थांबून पुन्हा घेऊन या. येता येता भाजीपाला बी घेऊन या. एवढंच नाही, गनिमत भाजी करून मी घाला. अजून दिवस आले नाही. काय कोण माणसं आणि मोकळे हो. संतांनी म्हणावं, काम नाही, काम नाही, चंदनाला फळ लागत नाही, फूल लागत नाही, पण चंदन हेच त्याचं फळ आहे. गुरुवर्य सद्गुरु पूजनीय संत महात्मा तो असतो की आपण त्याला संसाराकडनं नाहीये, प्रपंचाकडनं तृप्ती नाहीये, तर आत्म्याची मस्ती लाभली तो मस्त राम मस्त असतो. की प्रसिद्ध म्हण आहे, मस्त राम मस्ती में आग लागो बसती. महात्म्याचे एक वाक्य आहे. मस्त कोण? तर म्हणतात ना, अरे मस्ती करून घ्या, हा जन्म पुन्हा नाहीये. घ्या खाऊन, हायना करून घ्या, मजा करून टाकतील लोक पुरून म्हणे. नाही 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 नाही, 100 वर्षाच्या नंतर म्हातारा नाचतो का नाचवतो?
घरामध्ये महाराज जर सात्विक नसेल ना तर सुनबाई म्हणते ते किती खातं लक्षात राहत नाही. आम्ही कुठे गेलो का महाराज काय सांगावा, जे ते बरे वेळेवर चहा सुद्धा नाही म्हणले. एवढं खाऊन वेळेवर चहा नाही, ही त्यांची वेदना शिल्लक राहते. देवाचे उपकार म्हणा की देव दात पाडी, दात पाडले म्हणजे आता तुम्ही दूध भात खाऊन सात्विक भजन करा. म्हणजे देव ठेवत नाहीये. मस्ती आनंद तृप्ती तेव्हा मिळेल त्याला आतून आत्म्याची मस्ती मिळाली. एका आत्म्याचं भजन आहे. मुझे मेरे मस्ते कहाँ लेके आए, मुझे मेरे मस्ते कहाँ लेके आए, मुझे मेरे मस्ते मस्ती आहे, एक परमात्म्याची मस्ती आहे. मुझे लागी लगन, मेरा वैसे भजन नहीं कर. कोई किसी में मगम, कोई किसी में मगम, कोई भजन में मगम, कोई खाने में मगम, कोई पीने में मगम. मस्त आहे महाराज. भ्रमर गुंताले सुमन कळके, जेव्हा भ्रमर मकरंद खाण्यामध्ये पिण्यात जे मस्त असतं ना, ध्यान देऊ नये का. भ्रमर गुंतले माऊलींचा हरिपाठाचा अभंग आहे. भ्रमर गुंतले सुमन कळके, याच्या अगोदर काय हरिपाठी गेले ते निवांत जे ठेले. बहुतेक टाइमवर कोणी काम करत नाही, पण ते टाइमवर काम केलं. कधीही टाइमावर प्रपंचात बी आणि मेल्यानंतर तर कोणीच कामा येत नाही, पण इथं सुद्धा टाइमावर कोणी वेळेवर कामा येत नाही. म्हणून आपली पिशवी भरून ठेवा. प्रेमाने विचारतो मी, जंगलामध्ये आपण चाललेलो आहोत, तिथं वाघ सिंह हत्ती आहे आणि आपल्यापाशी बंदूक बी आहे आणि लायसन बी आहे. तुळशीराम भाऊ, आपण जंगलात काय न्यावं, लायसन का बंदूक? झोपले का सर? आपण डोकलं तुम्ही आम्ही खेळी मिळी आहे. बंदूक द्यायला पाहिजे, पण एक गावातला एक असा माणूस होता, ताट माणूस होता. ताट म्हणजे अहंकार आहे. मी कोणा खातो तरी, मला काय गरज तरी, माझ्यापाशी लायसन आहे. बोलते लायसन संग नेलं, बंदूक कपाटात ठेवली. बंदूक कपाटात ठेवली, लायसन नेलं. जंगलामध्ये वाघ सिंह आले, लायसन काढेपर्यंत तो गेला. ते कुठं घडलं मला माहिती नाही. हा दृष्टांत आहे. गुरुवर्य पूजनीय सद्गुरू नारायणगिरी महाराजांनी तुम्हाला लायसन बी दिलं आणि बंदूक पण दिलेली आहे. मी माळकरी आहे, माझ्या दोन माळी आहे, 2 गण लावतो. मी माळकरी आहे.
हे लायसन आहे. बंदूक कुठे आहे? आमची बंदूक घरामध्ये ठेवली, बंदूक घरामध्ये, आणि नुसतं चालू मिरवायचं, मी माळकरी आहे, मी माळकरी आहे. काही काही ठिकाणी, काही काही गावामध्ये माळकऱ्यापेक्षा बिन माळकरी माणसं चांगली आहे. खरं सांगू? खरं सांगा महाराज. इमानदार नास्तिकापेक्षा बेमान माळ, आता सरळ सांगत मी खास करतो, इमानदारपणा हा एक सज्जनता आहे. हो, सज्जनता हा पाया असतो. पाया जर पक्का असेल तर किती मोठं असणार तुम्ही मंदिर बांधकाम करा, ढासळणार नाही. सज्जनता, अगोदर सज्जन बना, मग पुढं कोणी बना. सज्जन डॉक्टर, सज्जन कीर्तनकार, सज्जन मनुष्य. सज्जन मनुष्य हो. सज्जन कसा या विपुला मांस, कसया विकू लागे मांस. हो, सज्जन कसही असावा पण कसही सज्जन नसावा. नाही कळलं मला काय सांगायचं तुम्हाला. बहुतेक माळकरी गावोगावी काही काही आमच्या भागामध्ये माल घालतात केवळ गाई विकण्याकरता. कसं काय कळत नाही. जर शासनाने राष्ट्रमाता घोषित केली तरी गायीची हत्या का होते? त्याला कारण तो कसाही सज्जन. सज्जन कसाही नाहीये, तो कसाही सज्जन आहे. कसाही सज्जन म्हणतो. कीर्तनाला गेला तर कीर्तनाला बी असतो, प्रवचनाला बी आहेत, हरिपाठाला बी आहेत, सप्त्याला बी आहेत, नारायणगावला बी कधी कधी जात असतो. कसाही सज्जन आहे. मृदू सबाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. आत बाहेर एक तो सज्जन आहे, तो संत आहे, तो महात्मा आहे. निर्मळ बना, आणि निर्मळ बनण्याकरता ज्ञानेश्वरी गाथा वाचा. मला एका महात्म्याचं वचन ऐकलं, फार महत्वाचं, ध्यान देऊन ऐका. कर्म करो बुद्धीशे, जीवन जगो शुद्धीशे. बुद्धीने कर्म करावं पण जीवन मात्र शुद्ध असावं. जो शुद्ध झाला तो बुद्ध झाला. शुद्ध झाला ना, काही कमी नाही. लायसन संघ जाऊन दाखवायचं कुणाला? मी माळकरी आहे. माळ घालणं म्हणजे लायसन आहे. आणि हरी नाम, हरी भजन, रामकृष्ण हरी ही बंदूक आहे. आणि ती बंदूक जवळ असेल ना तर संसारामध्ये काम, क्रोध, लोभ, राग, द्वेष, मत्सर हे विकार, हेच हिंस्र जीव आहेत, आणि ते आपला परमार्थ टिकू देत नाहीये. म्हणून लायसन असलं काय नसलं काय, पण मात्र बंदूक जवळ कायमची पाहिजे. बाहेर पडताना बंदूक जवळ ठेवा. हृदय, वाचा हे बंदूक असणं ठेवा. जागा आहे ते. खूप खूप कमवा, खूप जवळ माळ ठेवा. बाता बरा हरी राम बाणी. हरी भजन फार मोठं शस्त्र आहे. हरी भजन पडी तलवार. Hare 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 Hare
पुजणारी, हे बंदूक आहे. आणि गुरुवर्य सद्गुरू महाराजांनी हे नाम मंत्र गुरु मंत्र प्रत्येकाला दिला. आम्ही तो मंत्राचा उपयोग टायमोटायमी करतो, कायम जवळ ठेवत नाहीये. आणि म्हणून विकार आमच्याकडे चाल करून आमचा परमार्थ सिद्धीला नेऊ देत नाही. म्हणून काम क्रोध लोभ हे राग द्वेष जरी निमाले, तरी ब्रह्मेचे स्वराज्य आले. मग भोगी सुख आपले आपणची जो, राग नसावा द्वेष नसावा मत्सर नसावा. माझी विनंती आहे, एखाद्याचं व्यसन सुटत नसेल ना, मला व्यसन सुटत नाहीये, तर ते महिलांनी एक 40 दिवस एक काम करावं. अवघड नाहीये, कठीण नाहीये, सोपं आहे. किचन मध्ये गेल्यापासून स्वयंपाक पुरा होईपर्यंत गुरुवारी महाराजांचा मंत्र जपून बघा. पीठ मळल्यापासून चाळीपासून पीठ पोळी पूर्ण होईपर्यंत रामकृष्णारी नॉनस्टॉप. वांगी भाजी कोणती भाजी कापीपर्यंत, फोडणी देऊन शिजेपर्यंत रामकृष्णारी, वाढीपर्यंत. आणि देवाला नैवेद्य दाखवू तो प्रसाद म्हणून. जर आम्ही एखाद्या व्यसन सुटत नाही, मुलगा असेल किंवा ते असतील, तर ती 40 दिवस जर आम्ही हा प्रयोग करून बघितला तर नक्कीच त्यांचं व्यसन सुटेल. प्रयोग करून बघा, चकट फू मालाय, कठीण नाहीये. महाराजी नाम संघ असेल ना, तो प्रत्येक घास अमृत होतो. तुम्ही कशालाही स्पर्श करा. तुकाराम महाराजांचे पाय लागले तर खडे सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणायचे. आम्ही नुसतं तुम्हाला सांगतो, हरिमुखी म्हणा, तुम्हीच म्हणा. जनाबाईच्या कवऱ्या सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणायच्या, आम्ही तुम्हाला सांगतो. चोखोबराची हाडं सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणायची, आम्ही तुम्हाला सांगतो. पण आमचं काय, एक खूप चांगली गोष्ट आहे की तुम्ही आम्हाला विचारत नाही तुम्ही किती जप करता. एक गोष्ट है, मिलेंगे लोग पूछेंगे तेरा व्यापार कैसा चल रहा है. मिलेंगे लोग मिलेंगे तेरा व्यापार कैसा चल रहा है, लेकिन ये कोई नहीं पूछता तेरा प्रभु से प्यार कितना है. भगवंताचा प्रेम, प्रभूच्या नामावर प्रेम, धामावर प्रेम, एकांतात ज्याच्या डोळ्यातून अश्रू आले तो दिवस सोन्याचा. सोनियाचा दिवस आजी अमृते पहारा, सोनियाचा दिवस आजी अमृते पहारा, सोनियाचा दिवस आजी अमृते पहारा, सोनियाचा दिवस आजी अमृते पहारा. दिवस आजी अमृते पहाला, नाम आठविता रूपे प्रगट पै झाला. लैन मधून हा आवाज प्रगट होतो. मैकाड्यावर नाम आठविता ही संधी पुन्हा पुन्हा नाहीये. कल्पना करा, आपण मेलो, मरणार नाही असो, गेल्यानंतर काय माहिती आपण कोणत्या गावात जाऊ, कोणत्या योनीत जाऊ, कोणत्या देशात जाऊ, ते आईबाप कशी असतील, ती गुरु कशी असतील, ते मंदिर कसं असेल, ती जात कोणती असेल. अभंगी नामदेव महाराजांचा
पुनरपि जन्मा येणे मागुता कवनदाने कैशी व्यवस्था कैसा देह लाधेल अनंता केव्हा तव चरणी येईल कशी व्यवस्था राहील कशी आईबाप राहतील 4 पायचे राहतील का 2 पायचे राहतील ही संधी सोडू नका मला प्रश्नांतर फार कधी उपयोगी होत असतो प्रत्येकापाशी फोन आहे त्या फोनचा डाटा आज जो कंपनी देते तो उद्या कामा येतो का बोला आजचा डाटा उद्या कामा येतो का म्हणून आमचे तरुण मुलं डाटा पाहून घेतात काही पाहतात पण पाहतात हे नक्की काही डाटा पाहतच नाही बर का डाटा पाहून घ्या मला ते डाटा संपल्याचं लक्षण कशावरून बरं डाटा संपला म्हणजे व्हॉट्सअप जास्ती फास्ट जोरात चालत नाही संपला काय संपला डाटा संपला ज्याचं घरामध्ये धकत नाही चालत नाही समजून घ्यावं काय संपला प्रश्नांत हा म्हणजे फिट बसतो असा एक आवाज असतो मला एक आवाज द्या तर 100 माणसं हात धरून असतात काय सेवा करू काय सेवा करू काय पाहिजे काय सेवा करू ही सेवा कायमची नाहीये तुमच्याकडनं काहीतरी मिळतं म्हणून चांगले तुम्ही प्रसिद्ध म्हणून म्हणतो तुम्ही गाथा वाचा जब चाले मोठा धंदा तव पैना म्हणे पैन म्हणे दादा सदा शृंगार भूषणे कांतालय बहुमाने किती प्रमाण आहे नुसता श्वास संपला आणि गाडी जर समजा ते 2 श्रीरामपुरून निघाली तर लोक म्हणतात दादा कुठून आले असं विचारत नाही गाडी कुठपर्यंत आहे ज्ञान देऊ नाही का ईश्वर गुरुवारी नारायण महाराजांचे विचार आहे आम्ही बोलत नाही महाराज बोलतात इथं डीपी दिसत नाही पण डीपी शिवाय लाईन नाही तशी आम्ही बोलतो महाराज दिसत नाही पण महाराजाशिवाय पान हलत नाही महाराज बोलतात 1 कोटीचा बंगला आहे 1 कोटीची गाडी आहे लोक काय म्हणतात काय काय हस्ती हो काय हस्ती आहे त्या हस्ती तोपर्यंत आहे जोपर्यंत हृदयात राम आहे तोपर्यंत काय हस्ती हो हस्ती एकदा राम गेल्यानंतर घरचेच माणसं त्यांना जाळतात घरच्याने जाळलं नाही तर पैसे देऊन जाळतात 1 कोटीची हस्ती मेल्यानंतर 50 रुपयाच्या गाडग्यामध्ये हरवला जातो ही हस्ती म्हणून जोपर्यंत शरीरामध्ये आत्मा राम आहे परमात्मा आहे तोपर्यंत खूप भजन चिंतन नामस्मरण करून घ्या आता नाही तर पुन्हा कधीच नाही महाराज कधी पुन्हा ही वेळ येणार नाही आणि कधी पण काही होऊ शकतं कधी पण काही होऊ शकतं हे कीर्तन डॉक्टर शेवटचं होऊ शकतं आपली भेट शेवटची होऊ शकते भोजन शेवटचं होऊ शकतं आमच्या भागामध्ये सप्ताह आहे शेवटचं होऊ शकतो तुम्ही या सप्त्याला शेवटचं कोणतंही घरामध्ये सासू सासरे मुलं बाळ प्रेम खूप प्रेम करा कारण पुन्हा पुन्हा ती संधी येत नाही गेला तो गेला क्षण खूप प्रेम करा खूप प्रेम दान करा
आजचा दिवस पुन्हा येत नाही. गेला मग नाही हाता पुढती चिंता वाटत नसे, पुढती चिंता वाटत नसे, पुढती चिंता वाटत नसे. गेला मग नाही हाता पुढती चिंता वाटत नसे, पुढती चिंता वाटत नसे, पुढती चिंता वाटत नसे. गेला मग नाही हाता पुढती चिंता वाटत असे. अभंग आहे, सेकंदाचा एक भरोसा नाही माणसाचा. म्हणून सकाळी काही नियम उद्यापासून सुरू करा. पहिला नियम, स्नान केल्यानंतर गंध लावायचा नियम करा. तुळशीला पाणी घाला. ज्ञानेश्वरी गाथा 5-10 अभंग वाचण्याचा नियम करा. आईचं दर्शन करा, वडिलाचं दर्शन करा, बायकोचं नियम करा. काही नित्य नियमावेन अन्न खाय तो श्वान, वाया मनुष्य पण भार वाहे तो वर्षभ. त्याचा होय भूमी भार, भूमीवर भार होतो की जो काहीच नियम करत नाही. मला काहीच नियम नाही. एवढा नियम झाला, चहा पाणी झाला, नाश्ता झाला, गाडीवर बसलो ना तेव्हा एक नियम करा. कोणता नियम? आपण आपल्या नाकाचा शेंडा पाहायचा, आणि जर तो शेंडा दिसला तर आपण आज मरणार निश्चित नाही. तो शेंडा आता नका पाहू, घरी गेल्यावर पहा. बहुतेक लोकांनी चोरून पाहिलं. ज्ञानदेव म्हणे साधूचे लक्षण तेच तिने म्हणा रामकृष्ण. नाकाचा शेंडा पाहिल्यानंतर जर दिसला तर मग आपण मरणार नाहीये, आणि जर का दिसला नाही तर मग आपण त्या दिवशी मरणार. नाकाचा शेंडा पाहण्यापेक्षा मनात रामकृष्णाने काय बी केलं तरी रोज मनात चला. समजा आपले डोळे गेले मग कधी नाक सांभाळते, नाक दिसणार नाही. आणि कधी कधी असं असतं विक्रमजी महाराज की ते नाक पाहावं वाटत नाही. हो, नाक गेले तरी लागणार विचार, नाक गेले तरी लागणार, नाक गेले तरी लागणार. भजित घोर दारुदारी, भजित घोर दारुदारी, भजित घोर दारुदारी. त्याला काय नाक्या किती यायला असं म्हणत नाही का? नाकाकडे नका पाहू. शेवट मेल्यानंतर कावळा कोणी कोण आला, कावळा सुद्धा म्हणजे मुक्ती मिळाली असं नाहीये. आमचे पूजनी महाराज ते म्हणायचे की कावळ्यावर भरोसा ठेवू नका, आपुली आपण करा सोड. रामकृष्ण म्हणत चला. आणि आपण जर हे जपत राहिलो तर ते नाम, ते प्रभू प्रेम आम्हाला इतकं मुक्त करेल, इतकं तृप्त करेल का ते आपले हाय संपविल. अभंग दुसरं चरण
नशिवंते काय नसरे हाय ज्याच्याने. एक सुंदर कथा आहे महाभारतामध्ये. नृग राजाने अनंत गायी दान दिल्या. दाता होता. पृथ्वीचे कण मोजता येतील, आकाशातले चांदणे मोजता येतील, पण इतकं दान गायीने सुवर्ण मडून दान दिल्या. पण एकदा चूक झाली होती. एक ती दान दिलेली गाय ती पुन्हा दान देण्यात आली. शेवटी त्या ब्राह्मणाने त्या नगराजाला शाप दिला आणि तो राजा नगराजा सरळा होऊन पडला होता. दान चांगलं आहे. सद्गुरु जे दान देतात ते अविनाशी दान करतात आणि तृप्त करतात, माणसाची इच्छा संपवतात. असे सद्गुरु तेच दाते. आणि म्हणून अनेक नाशिवंते काय नसरे हाय ज्याच्याने. हाय संपत नाही. हरी हरी एक दिवस स्थिर शांत करते, पण हाय 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 कोणी पहा. महाराज लय टेन्शन हो. नुसतं टेन्शनच नाही म्हणून लय भोंगी हो. नुसतं भोंगीच नाही, अजून शब्द आहे काय गांगशा गांगशा गांगशा. आमची वाकडी महाराज आहे, त्यांची तर मिवरे. त्यांचा 8-9 वाकडे, पण मनुष्य खूप सरळ येतात. हे वाकडी गाव आहे पण फार सरळ गाव आहे. वाकडी आहे पण सरळ आहे. महाराजांचं प्रेमाचं गाव आहे. ज्याचं जीवन सरळ बनलं त्याचा जन्म शेवटचा आहे. हा आत बाहेर एक विचार आहे, त्याचा जन्म शेवटचा असतो. सरळ स्वभाव न मने कोटी लाई. गांगशा भोंगा अजून आठवत नाही. गंगन हा गंगन अजून एक शब्द आहे. मराठी माय भाषा मला इतकी गोड आहे. मराठी भाषा मराठी भाषेसारखी फार म्हणजे फारच गोड आहे. कशी लंबवा मिठाई किठाई माझी कृष्णाई काय. आता किठाई कोण? माझी कृष्णाई का नाही. मराठी भाषा आहे. इंग्लिश भाषा खूप चांगली असेल, महत्वाची असेल, परंतु मराठीपेक्षा मोठी नाही. माझा मराठाची बोल कौतुकी. मौलीने उभी लिहिली, माझा मराठाची बोल कौतुकी. किती लांबवा. कीर्तन बिरतन. आता कीर्तन काय? महाराज आले घरी सतरंजी फितरंजी यात्रामध्ये. फितरंजी काय असतं? डबल शब्द असतो. प्रत्येक ठिकाणी असतो डबल शब्द असतो. भांडी कुंडे दोन बिन जाऊ द्या. मला प्रेमाने सांगा, मांजरीला काय म्हणतात इंग्लिश मध्ये? मांजरीला काय? आणि बोक्याला कॅटच म्हणतात ना मराठीमध्ये. बोक्या बिक्या अशा आहे मराठी. म्हणून बाकी काही जरी आपण केलं त्यांच्याने हाय संपत नाही. कारण त्याचं नाव मृत्यूलोक आहे, नाशिवंत आहेत. तुका म्हणे त्यांचे कळले आम्हावर मग जे जे कर्म धर्म नाशिवंत. म्हणून अनेक नाशिवंते काय नसरी हाय ज्याच्याने. असे जे कोणी महापुरुष संत पुरुष असतील अशा संत आपण काकून दिलं यावं आणि मार्ग विचारावा. अभंगाचं तृतीय चरण. यावे काया कापून यावे काया कापून
ती जे दाविते सुपंथ, सुपंथ चांगला पंथ, नियम मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते, असे संत महापुरुषांच्या मार्गाने चला. वेद मार्गे मुनी गेले त्याचे मार्गी चालिलो. आणि म्हणून जे सुपंथ दाखवतात असे जे कोणी असतील त्यांना आपण विचारावं, त्यांच्या काकुतीला यावं, नियम करावा. यावे तया काकुलती जे दावेती सुपंथ, ते महात्मे आहेत, ते पुरुष आहे. आणि अशा संतांनी जर कृपा केली तर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कधीही अतृप्ती, दुःख, टेन्शन राहणार नाहीये. आणि असा जो कोणी महात्मा असतील त्याच महात्म्याचे खरे या आपल्या समाजावर उपकार आहेत. अभंगाचं शेवट. तुकामणी होरी नोरी, 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 तुकामणी
ज्याचे खरे उपकार अनेक नाशिवंते काय नसरे हाय ज्याच्याने. अशा प्रकारे समस्त ग्रामस्थ श्रीक्षेत्र वाकडी खंडोबाची समस्त विशेष करून तरुणाची फार असणारी मदत या ठिकाणी असते. आणि तरुण असेल तर तरुण इथं शोभतो, डीजे पुढं नाही. कारण हा भाग्यवंत जो नटे कीर्तनात आणि गुरुवर्य महाराजांची कृपा असल्यामुळं या गावामध्ये तरुणांचं बी सहकार्य आहेत. वडीलधाऱ्या माणसाने आशीर्वाद द्यावा, महिलांनी वर्गणी द्यावी आणि तरुण मुलांनी शक्ती द्यावी. काम होईल खास त्रिवेणी संगम या बहुतेक वर्गणी द्यायचं काम महिलांचंच असतं. कारण पुरुष म्हणतो त्यांना येऊ द्या मग सांगतो तुम्हाला. महिलांची युक्ती, महिलांची युक्ती, तरुणांची शक्ती आणि वयोवृद्ध माणसाची तिने असेल ना तर नक्कीच काय पालट होईल. पुरुष एकदा 9:05 झाले. शाळा कधीही पण बरोबर टायमर सुटली पाहिजे. हा सूचना उद्याची होणार आहे, कोणी उठायचं नाहीये. खरोखर आनंद वाटला. समस्त ग्रामस्थ, तरुण मंडळ, भजनी मंडळ, महिला मंडळ, सद्गुरू गंगागिरी महाराजांचे सर्व असणारे परिवार यावर्षी विशेष करून आमच्या देवगाव, पादाठाण, चंडोबा सप्तकृषीमध्ये मोठा सप्ताह मोठा होणार आहे. तर तुम्ही सर्वांनी तुमचा अनुभव आहे. तुमच्या गावात 4 सप्ते झाले, आमचा अनुभव कमी आहे म्हणून डॉक्टर लवकर तिकडे येऊन आम्हाला मार्गदर्शन करा. सप्ताहाला तुम्ही सर्वांनी या. त्याच्या अगोदर रामदरबारमध्ये 3 दिवस अखंड नामजप अनुष्ठान आहे. 22, 23, 24 गावातील आपले रक्तभाऊ असतील जे पप्पापूचे मेवणे आणि ते येत असतील मागं खूप मोठी पंगत दिली आणि तेही 3 दिवस अखंड नामजप रात्रंदिवस आहे. वेळ पडेल त्यावेळेला आपण यायचं आहे. आणि सप्ताहाला तर आपण न सांगता येणारच आहे. म्हणजे दंगरवाडी असेल. परिसरातील सर्व भजनी मंडळांना मी विनंती करतो आपण 1 मिनिट एक भजन घेऊ आणि त्यानंतर एक सूचना होईल. मग आपण सर्वांनी उठायचं आहे. ज्यांनी आधी सेवा घेतलेली आहे गावातील हरिभक्तपरायण श्री दत्तात्रय रामचंद्र साळुंके व ज्यांची संध्याकाळची आज पंगत आहे श्री रोहित बाळासाहेब साबळे, निलेश नारायण शेळके, विवेक विष्णुवंत लहारे, सचिन अतिशय लांडे, सोपान भागनाथ शेळके आदी गुरु यांची पंगत नंतर ते बोलतीलच. आपण 1 मिनिट एक भजन घेऊ आणि त्यानंतर शिवला विरोध देतात. मोठ्या प्रेमाने श्रद्धेने 1 टाळी आणि भजन. हरे राम 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 सीताराम राम राम हरे राम 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 सीताराम राम राम हरे राम राम राम